लास्ट व्हिडिओमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी या युनिटमध्ये विस्टॉन्स ब्रिज आणि मीटर ब्रिज हे दोन आर्टिकल पाहिले होते. या मीटर ब्रिज वरती आपण आज जेई एनईटी त्याचा स्टेट बोर्ड वरील काही न्यूमेरिकल्स पाहू. मीटर ब्रिजचं न्यूमेरिकल्स पाहण्यापूर्वी आपल्याला या मीटर ब्रिजचे सर्किट डायग्राम आणि त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग माहीत पाहिजे, कारण हा मीटर ब्रिज आपल्याला प्रॅक्टिकलसाठीही वापरायचा आहे, अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी. या मीटर ब्रिजमध्ये दोन एल शेप्ड कॉपर प्लेट असतात, लेफ्ट साइड आणि राईट साइड. आणि थर्ड कॉपर प्लेट म्हणजे स्टेट कॉपर प्लेट अशी ठेवायची की आपल्याला दोन गॅप्स मिळणार. लेफ्ट साइडला जो असतो अननोन रेजिस्टन्सच्या समोर त्याला म्हणायचं लेफ्ट गॅप, आणि राईट साइडला जो असतो राईट गॅप त्याच्या समोर नॉन रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स जोडलेला असतो. त्यानंतर पॉइंट ए, डी आणि सी असे हे तीन पॉइंट आहेत या मीटर ब्रिजमध्ये. ए पॉइंट जो असतो तो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचा असतो. पॉइंट सी मधून एक वायर काढायची असते, ती ऑन ऑफ कीला जॉईन करायची व ऑन ऑफ कीचं दुसरं टर्मिनल जॉईन करायचा असतो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला. पॉइंट डी पासून एक वायर काढायची असते, गॅल्व्हनोमीटरला जॉईन करायचं आणि गॅल्व्हनोमीटरचं दुसरं टर्मिनल जॉकीला जोडायचं टू फाइंड द पॉइंट पी, म्हणजेच गॅल्व्हनोमीटर शोज दी नल डिफ्लेक्शन. आता आपण ऍक्च्युअली कशा पद्धतीने असेंब्ली करतात या मीटर ब्रिजचं ते पाहू. मीटर ब्रिजचा एक्समेंट म्हणजे हा एक वुडन प्लॅटफॉर्म असतो. याच्यामध्ये दोन एल शेप्ड कॉपर प्लेट दाखवले आहेत. सो वी गेट द टू गॅप्स, लेफ्ट गॅप अँड राईट गॅप. सर्वप्रथम लेफ्ट गॅप मध्ये आपल्याला अननोन रेजिस्टन्स जोडायचा असतो, ज्याचा रेजिस्टन्स काढायचा आहे असा रेजिस्टन्स समोर दाखवलेला आहे. त्यानंतर पॉइंट डी हा गॅल्व्हनोमीटरला जॉईन करायचा असतो कनेक्टिंग वायरचा वापर करून याप्रमाणे. त्यानंतर गॅल्व्हनोमीटरचं दुसरं टर्मिनल हे जॉकीला जॉईन करतात नल पॉइंट डिफ्लेक्शन फाइंड आउट करण्यासाठी याप्रमाणे. हा समोर आहे तो जॉकी. यानंतर नॉन रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स हा राईट गॅपला कनेक्ट करायचा असतो की ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहित असते. एक टर्मिनल रेजिस्टन्स बॉक्सच्या एका टोकाला आणि दुसरं टर्मिनल रेजिस्टन्स बॉक्स दुसऱ्या गॅपच्या टर्मिनलला जॉईन करायचा. यानंतर पॉइंट सी जो आहे त्याचं एक टर्मिनल वायरचा वापर करून तो ऑन ऑफ कीला जॉईन करायचा असतो, त्याला वन वे की म्हणतात. आणि या कीचं दुसरं टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जॉईन करायचा असतो याप्रमाणे. आणि या बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे तो या मीटर ब्रिजच्या पॉइंट ए ला कनेक्ट करतात. अशाप्रमाणे या मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन करायचं असतं. यानंतर आपल्याला या मीटर ब्रिजचं प्रोसिजर म्हणजेच वर्किंग पाहायचं आहे. सर्वप्रथम रेजिस्टन्स बॉक्स मधील काही रेजिस्टन्स आपण काढायचा, उदाहरणार्थ 100 ओहम. यानंतर प्लग की ठेवायची आहे. पुढे जी बॅटरी आपण या मीटर ब्रिजला जोडलेली आहे ती बॅटरी ऑन करायची, म्हणजे सर्किट कनेक्शन चालू होईल या मीटर ब्रिज मधून. आता आपण जोडलेले कनेक्शन बरोबर आहे का नाही यासाठी एक प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर म्हणजे सर्वप्रथम हा जॉकी आपल्याला टच करायचा आहे पॉइंट ए ला, म्हणजे मीटर ब्रिजच्या डावीकडे, आणि तसंच पॉइंट सी ला म्हणजे या मीटर ब्रिजच्या उजवीकडे. आणि दोन्ही पॉइंटला गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन पाहायचं, म्हणजे पॉइंट ए ला तो डिफ्लेक्शन डावीकडे आला पाहिजे, शून्याच्या डावीकडे, आणि पॉइंट सी ला हा डिफ्लेक्शन आला पाहिजे राईट साइडला उजवीकडे. अशाप्रमाणे जर डिफ्लेक्शन ए आणि सी ला येत असेल तरच आपलं कनेक्शन बरोबर आहे.
आता यानंतर रेजिस्टन्स बॉक्स मधील काही रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे, उदाहरणार्थ 100 ओहम. आणि मग तो जो जॉकी आहे तो जॉकी आपण राईट साइड पासून ते लेफ्ट साइडला स्लाइड करत जायचं किंवा टॅप करत जायचं. कुठपर्यंत जायचं? जोपर्यंत गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 म्हणजेच नल डिफ्लेक्शन येत नाही तोपर्यंत आपण हा जॉकी स्लाइड करायचा आहे. ज्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन 0 येईल तो पॉइंट असणार आहे पॉइंट डी. अशाप्रमाणे या मीटर ब्रिजचा वापर करून आपण किंवा मीटर स्केलचा वापर करून पॉइंट बी फाइंड आउट केला. त्यानंतर लेंथ ए बी असणार आहे एल, ती आपल्याला मीटर पट्टीवरून मिळेल. आणि राहिलेली लेंथ जी असणार आहे बी सी ती 100 वजा एल असणार आहे, कारण हा मीटर ब्रिज आहे. टोटल लेंथ ए सी 100 आहे. सो दॅट बी सी इज इक्वल टू 100 मायनस एल. यानंतर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे एक्स इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय एल डिवायडेड बाय 100 मायनस एल. X is the unknown resistance, R means resistance in the resistance box, L is the length of the meter bridge. Numerical number 1. In Wheatstone's bridge, P is equal to 9 ohm, Q is equal to 11 ohm, R is equal to 4 ohm and S is equal to 6 ohm. How much resistance must be put in parallel to the resistance S to balance the bridge? या ठिकाणी समोर एक सर्किट डायग्राम दाखवलेला आहे. हा एक व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज आहे. पी क्यू आर एस हे रेजिस्टन्स आहेत. तर या ठिकाणी पी आहे 9 ओहम, क्यू आहे 11 ओहम, आर आहे 4 ओहम आणि एस आहे 6 ओहम. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एस हा जो रेजिस्टन्स आहे त्याच्या अक्रॉस किती ओहमचा रेजिस्टन्स आपण पॅरलली जॉईन केला की हा ब्रिज बॅलन्स होईल, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याचं सोल्युशन असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू यूज हियर बॅलन्सिंग कंडिशन ऑफ व्हीटस्टोन ब्रिज. P upon Q which is equal to R upon S dash, cross multiplying, therefore S dash is equal to R multiplied by Q divided by P. या ठिकाणी S dash इक्वेशन मध्ये आपल्याला व्हॅल्यूज ठेवायचे आहेत R, Q आणि P. therefore S dash is equal to 4 into 11 divided by 9 आणि S dash मिळणार आपल्याला 44 divided by 9. आता S dash च्या पॅरलल आपल्याला जो रेजिस्टन्स आहे तो आहे R. त्यामुळे या ठिकाणी पॅरललचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे 1 upon S dash is equal to 1 upon R plus 1 upon 6 आणि म्हणून 1 upon R which is equal to S dash ची व्हॅल्यू आपण फाइंड केली ती आहे 44 upon 9. therefore 1 upon R is equal to 9 upon 44 minus 1 upon 6. therefore R is equal to 132 upon 5. simplifying, so R is equal to 26 upon 4 ohm. तर तो रेजिस्टन्स स्मॉल r असणार आहे 26.4 ohm. यानंतर सेकंड न्यूमेरिकल आहे. In an experiment of meter bridge, a null point is obtained at the center of the bridge wire. When a resistance of 10 ohm is connected in one gap, then the value of resistance in other gap is. आता या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचं वर्किंग दोन्ही सुद्धा माहित पाहिजे. आपल्याला माहिती आहे की मीटर ब्रिज मध्ये जी वायर वापरलेली असते ती 1 मीटरची असते. म्हणजे या ठिकाणी AP ही असणार आहे 50 सेंटीमीटर आणि दुसरी PQ ही असणार आहे 50, असे 100 सेंटीमीटरची वायर असणार आहे. म्हणजे 1 मीटरची वायर आपण मीटर ब्रिज मध्ये वापरतो. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे नल पॉइंट बरोबर मध्ये मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही म्हणजे AP आणि PQ हे दोन्ही असणार आहे 50-50. या ठिकाणी व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजचं बॅलन्सिंग कंडिशनचं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. मीन्स P upon Q is equal to R upon S. या ठिकाणी P आणि Q ज्या वेळेला आपल्याला नन पॉइंट बरोबर सेंटरला मिळतो त्यावेळेला P असतो 50 सेंटीमीटर, Q सुद्धा 50 सेंटीमीटर. सो 50-50 गेट्स कॅन्सल इज इक्वल टू 1. आणि या ठिकाणी R हा रेजिस्टन्स आपल्याला माहिती असलेला आहे 10 ओहम आणि S हा अननोन रेजिस्टन्स आहे. त्यामुळं क्रॉस मल्टिप्लिकेशन केले की S येणार आहे S इज इक्वल टू 10 ओहम. थर्ड न्यूमेरिकल आहे. In a meter bridge, the balancing length from the left end, means standard resistance of 1 ohm is in the right gap, is found to be 20 centimeter. The value of unknown resistance is. आता मीटर ब्रिजच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण पाहिलं होतं लेफ्ट गॅपला अननोन रेजिस्टन्स लावतो आपण, राईट गॅपला नोन रेजिस्टन्स लावतो
आणि बॅलन्सिंग लेंथ म्हणजेच गॅलोमीटर शोज नल डिफ्लेक्शन पॉईंट D मिळवतो. या न्यूमेरिकलमध्ये जो काही नॉन रेझिस्टन्स आहे म्हणजे रेझिस्टन्स बॉक्समधला रेझिस्टन्स आहे तो 1 ओहम आहे आणि आपल्याला जे काही बॅलन्सिंग लेंथ मिळाली ती आपल्याला 20 सेंटीमीटर मिळाली. याचा अर्थ दुसरी लेंथ किती असणार आहे 100 वजा 20 म्हणजे 80 सेंटीमीटर. तर आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे मीटर ब्रिजचा आणि म्हणून सो वी हॅव टू यूज हिअर फॉर्म्युला x/1 is equal to 20/80. याचा अर्थ आपण फॉर्म्युला कोणता यूज केला x/r is equal to lx/lr किंवा x/r is equal to l divided by 100 minus l आणि म्हणून x divided by 1 is equal to 20/80 हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. यावरून आपण x इझिली फाइंड करू शकतो. सो x is equal to 1/4 ओहम or which is equal to 0.25 ओहम. तर अननोन रेझिस्टन्स असणार आहे 0.25 ओहम. यानंतर फोर्थ न्यूमेरिकल आहे रेझिस्टन्स in two gaps of a meter bridge are 10 ohm and 30 ohm respectively. If the resistances are interchanged, the balance point shift by. मीटर ब्रिज मध्ये दोन गॅप असतात, एक लेफ्ट गॅप आणि राईट गॅप. या ठिकाणी सुरुवातीला आपण समजू की लेफ्ट गॅपला 10 ओहमचा रेझिस्टन्स लावलेला आहे आणि राईट गॅपला रेझिस्टन्स लावलेला आहे 30 ओहमचा. तर अशा वेळेला आपल्याला बॅलन्सिंग पॉईंट मिळवायचा आहे व दुसऱ्या पार्टमध्ये आपण ही दोन रेझिस्टन्स इंटरचेंज केले म्हणजे लेफ्ट गॅपला 30 ओहम लावायचा आणि राईट गॅपला 10 ओहमचा रेझिस्टन्स लावला तर तो नल पॉईंट किती सेंटीमीटरने शिफ्ट होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मीटर ब्रिजचं बॅलन्सिंग कंडिशनचं इक्वेशन आहे S is equal to 100 minus L upon L multiplied by R. सुरुवातीला S हा 10 ओहम आहे म्हणजे अननोन रेझिस्टन्सला म्हणतो आपण आणि रेझिस्टन्स बॉक्समधला रेझिस्टन्स आहे 10 ओहम. सो 30 is equal to into bracket 100 minus L upon L into 10 आणि L येणार आहे 25. आता याचं सोल्युशन खाली दाखवले. सो 3 is equal to 100 minus L upon L 30/10 3 येणार. Therefore cross multiplication 3 into L which is equal to 100 minus L. L आपण लेफ्ट साइडला घेतला. Therefore 4L is equal to 100 and therefore L is equal to 25 cm. यानंतर पुढे आपण गॅप इंटरचेंज केले 30 आणि 10 इंटरचेंज केले आपण. ज्या ठिकाणी 30 आहे त्या ठिकाणी 10 रेझिस्टन्स लावलं आणि ज्या ठिकाणी 10 आहे त्या ठिकाणी 30 लावलं आणि परत इक्वेशन येणार फॉर्म्युला 10 is equal to 30 multiplied by 100 into L upon L. वरच्याच प्रमाणे सोल्युशन आहे. सो L is equal to 75 सेंटीमीटर आणि म्हणून आपल्याला विचारलेलं आहे शिफ्ट बॅलन्स पॉईंट कितीने शिफ्ट झाला. तर सुरुवातीला 25 होतं इंटरचेंज केल्यानंतर 75 मिळालं आणि म्हणून 75 वजा 25 दोन्हीची वजापैकी येणार आहे 50 सेंटीमीटर. सो शिफ्ट इज 50 सेंटीमीटर. फिफ्थ न्यूमेरिकल आहे two resistances X and Y in the two gaps of a meter bridge give a null point dividing the wire in the ratio 2:3. If each resistance is increased by 30 ohm, the null point divides the wire in the ratio 5:6. Calculate each resistance. या ठिकाणी X आणि Y हे दोन्ही रेझिस्टन्स अननोन आहेत, आपल्याला माहित नाही आहेत, परंतु सुरुवातीला X आणि Y लेफ्ट आणि राईट गॅपमध्ये जोडल्यानंतर आपल्याला जो बॅलन्सिंग लेंथ मिळते ती असणार आहे 2:3. यानंतर पुढच्या पॉईंटमध्ये जर आपण X आणि Y 30-30 ने वाढवले तर बॅलन्सिंग पॉईंट आपल्याला किंवा नल पॉईंट जो मिळतो तो रेशोमध्ये मिळतो 5:6. आपल्याला X आणि Y काढायचा आहे. या न्यूमेरिकलमध्ये दिलेली व्हॅल्यू म्हणजे गिव्हन डेटा जो आहे x/y which is equal to 2:3 म्हणजे x/y चा रेशो आहे 2:3 आणि म्हणून सुरुवातीला x/y is equal to 2/3 असणार आहे. नंतर आपण दोन्ही रेझिस्टन्स 30-30 ने इन्क्रीज केले म्हणजे दुसरी गिव्हन व्हॅल्यू असणार आहे x plus 30 divided by y plus 30 is equal to 5:6. तर आपल्याला x आणि y फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी फॉर्म्युला मीटर ब्रिजचा x/y is equal to lx/ly. lx म्हणजे लेफ्ट साइडची लेंथ, ly म्हणजे राईट साइडची लेंथ. पहिल्या कंडिशननुसार x/y येणार आहे 2:3 मीन्स x/y is equal to 2/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन प्रमाणे येणार 3x divided by 2y आणि दुसऱ्या कंडिशनचा वापर करून 3x plus 2y इक्वेशन नंबर
1 घेऊ आपण. यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन आपण प्रत्येक रेजिस्टन्स 30 ने वाढवणार आहोत. म्हणजे x + 30 अपन y + 30 विच इज इक्वल टू बॅलन्सिंग लेंथ आपल्याला मिळणार आहे 5/6 च्या रेशोमध्ये आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. सो 6 × x + 30 विच इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट y + 30. सिम्प्लिफाइंग 6x 6 ने गुणायचं आपल्याला ब्रॅकेटमध्ये. सो 6x + 180 इज इक्वल टू 5 ने गुणू आपण 5y + 150. यानंतर इक्वेशन बॅलन्सिंग करू मीन्स 2 × 3x + 180 विच इज इक्वल टू 5y + 150 और 2 × 2y + 180 is equal to 5y + 150 means 4y is equal to 180 which is equal to 5y + 150 and therefore y is equal to 30 ohm. आता हे 30 ohm ची y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू. so that 3x is equal to 2 × 30 or 3x is equal to 60 therefore x is equal to 20 ohm. अशा प्रकारे दोन रेजिस्टन्स मिळाले आपल्याला x is equal to 20 ohm आणि y is equal to 30 ohm. Numerical number 6. In a meter bridge experiment, null point is obtained at 20 cm from one end of the wire when resistance x is balanced against other resistance y. If y is greater than x, then where will be the new position of the null point from the same end if one decides to balance a resistance of 4x against y. या न्यूमेरिकल मध्ये दोन रेजिस्टन्स असणार आहेत x आणि y आणि सुरुवातीला ते लावल्यानंतर आपल्याला बॅलन्सिंग लेंथ मिळणार आहे 20 सेंटीमीटर एका एंड नुसार. त्यामुळे दुसरी लेंथ आपल्याला असणार आहे 80 सेंटीमीटर कारण मीटर ब्रिजची एकूण लेंथ असते 100 सेंटीमीटर. यानंतर पुढच्या कंडिशन नुसार आपण x हा रेजिस्टन्स 4 ने वाढवला अगेन्स्ट y असं दिलेलं आहे. तर आपल्याला बॅलन्सिंग लेंथ कुठे मिळणार हे आपल्याला काढायचं आहे. तर इथे आपल्याला मीटर ब्रिजचा फॉर्म्युला वापरायचा आहे x/y is equal to L1 divided by 100 - L1 म्हणजेच R1/R2 is equal to L1/L2 means which is equal to L1/100 - L1. या न्यूमेरिकल मध्ये R1 आणि R2 जे दोन रेजिस्टन्स आहेत ते आहेत x आणि y आणि ते x आणि y रेजिस्टन्स आपण मीटर ब्रिजला लावल्यानंतर आपल्याला बॅलन्सिंग लेंथ मिळाली 20 सेंटीमीटर एका एंड पासून. म्हणजे दुसरी लेंथ असणार आहे L2 80 सेंटीमीटर आणि म्हणून x/y is equal to 20/80 so which is equal to 1/4. इक्वेशन नंबर 1. दुसऱ्या कंडिशन नुसार आपण x 4 ने वाढवलेला आहे आणि त्यामुळे 4x/y is equal to L/100 - L. सेकंड इक्वेशन. या सेकंड इक्वेशन मध्ये x/y values putting from equation number 1. So 4/4 which is equal to L/100 - L. Simplifying so L is equal to 50 सेंटीमीटर. तर बॅलन्सिंग लेंथ आपल्याला मिळणार आहे 50 सेंटीमीटर या ठिकाणी. न्यूमेरिकल नंबर 7. Two coils are connected in series in one gap of meter bridge and null point is obtained at the middle of the wire by putting 50 ohm resistance in the other gap. The two coils are then connected in parallel and it is found that the resistance in the other gap has to be decreased by 38 ohm. To get the null point at the same place as before, find the resistance of the coils. या न्यूमेरिकल मध्ये दोन कॉइल सिरीज मध्ये आपण जोडणार आहोत लेफ्ट गॅपला आणि राइट गॅपला रेजिस्टन्स आपण लावणार आहोत 50 ओहमचा. तर आपल्याला बॅलन्सिंग लेंथ मिळणार आहे सुरुवातीस 50 सेंटीमीटर या ठिकाणी. म्हणजे दुसरी लेंथ असणार आहे 50 सेंटीमीटर. सेकंड कंडिशन नुसार हे दोन कॉइल आपण आता जॉइन करणार पॅरलल मध्ये लेफ्ट गॅपला आणि राइट गॅपचा रेजिस्टन्स जो आहे ते या दिलेल्या व्हॅल्यू नुसार 38 ने कमी झाला. तर आपल्याला त्या दोन कॉइलचं रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. याचं सोल्युशन असणार आहे लेट R1 and R2 be the resistance of two coils
इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इन सिरीज RS इज इक्वल टू R1 प्लस R2. सुरुवातीस आपण दोन रेझिस्टन्स जे त्या कॉइलचे आहेत ते आपण R1 R2 मानले आणि सिरीजचा फॉर्म्युला आहे RS इज इक्वल टू R1 प्लस R2. पहिल्या कंडिशननुसार R1 प्लस R2 अपॉन 50 इज इक्वल टू 50 अपॉन 50. म्हणजे दोन रेझिस्टन्स जेव्हा आपण सिरीजमध्ये लावू आणि राईट गॅपला 50 ओहमचा रेझिस्टन्स ज्यावेळी लावतो आपण तर आपल्याला बॅलन्सिंग लेंथ मिळणार आहे 50. म्हणजे दुसरी लेंथ पण सुद्धा असणार आहे 50. सो R1 अपॉन R2 इज इक्वल टू 50. इक्वेशन नंबर 1. यानंतर सेकंड कंडिशननुसार दोन रेझिस्टन्स आपण पॅरलमध्ये लावणार आहोत आणि इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स पॅरलचा असणार आहे 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. पुढे सिम्प्लिफाय करू आपण. RP इज इक्वल टू R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. आता ज्या वेळेला आपण दोन कॉइल पॅरलमध्ये लावतो त्यावेळेला राईट साईडचा जो काही रेझिस्टन्स आहे तो 38 ने कमी होतो. म्हणजे सुरुवातीला आपण 50 ओहम लावलं होतं. सो रेझिस्टन्स इन अदर गॅप इज इक्वल टू 50 मायनस 38 इज इक्वल टू 12 ओहम आणि नल पॉईंट त्याच ठिकाणी आहे म्हणजे 50 सेंटीमीटरला. सो सिन्स नल पॉईंट रिमेन्स ॲट मिड पॉईंट देअरफॉर RP अपॉन 12 इज इक्वल टू 50 अपॉन 50. RP अपॉन 12 याचा अर्थ पहिला गॅपमध्ये RP पॅरलमध्ये आहे 12 म्हणजे दुसऱ्या गॅपला आपण रेझिस्टन्स 12 जोडलेला आहे आणि नल पॉईंट मिळणार आहे 50 या ठिकाणी. देअरफॉर RP ची व्हॅल्यू आपण इथं इक्वेशन ठेवणार आहोत. R1 इंटू R2 डिवाइड बाय R1 प्लस R2 इज इक्वल टू 12. इक्वेशन नंबर 1 प्रमाणे इक्वेशन 1 आहे R1 प्लस R2 इज इक्वल टू 50. म्हणजे R1 प्लस R2 इज इक्वल टू 50 ठेवायचं आहे. देअरफॉर R1 इंटू R2 इज इक्वल टू 50 मल्टिप्लाय बाय 12. देअरफॉर R2 इज इक्वल टू 50 इंटू 12 डिवाइडेड बाय R1. पुढे आपल्याला जी मिळालेली R2 ची व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू. सो R1 प्लस 50 इंटू 12 अपॉन R1 इज इक्वल टू 50. देअरफॉर R1 स्क्वेअर मायनस 50 इंटू R1 प्लस 600 इज इक्वल टू 0. एक सामायिक समीकरणे सॉल्व करायचे आपल्याला. सो R1 स्क्वेअर मायनस 20 R1 मायनस 30 R1 प्लस 600 इज इक्वल टू 0. So that R1 into bracket R1 minus 20 minus 30 into bracket R1 minus 20 is equal to 0. तर ते दोन फॅक्टर असणार आहेत R1 minus 20 R1 minus 30 which is equal to 0. म्हणजे दोन आपल्याला व्हॅल्यूज मिळणार आहेत. either R1 minus 20 which is equal to 0. if R1 is equal to 20 then R2 is equal to 30 आणि R1 is equal to 30 जर असेल म्हणजे R1 minus 30 is equal to 0 असेल तर R1 is equal to 30 आणि R2 is equal to 20 ओहम. या प्रकारे दोन रेझिस्टन्स आपण मिळवू शकतो R1 आणि R2. यापुढचे न्यूमेरिकल्स हे प्रॅक्टिससाठी आहेत. ट्राय टू सॉल्व ऑल दिस न्यूमेरिकल्स. अशाच प्रकारे जास्तीत जास्त न्यूमेरिकल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट व्हिडिओ विल बी अपलोडेड सून. टिल देन टेक केअर. थँक यू.